हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आज आपण ग्रंथराज दाशबोधातल्या 7व्या दशकामधल्या 5व्या समासाकडे वळणार आहोत. हा समास सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या समासामध्ये समर्थांनी द्वैत कल्पना जर मनात असेल तर त्याचं निरसन करायचं आवाहन केलं आहे. समर्थ म्हणतात, केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले आणि मायेचेही लागले अनुसंधान. ब्रह्म अंतरी प्रकाशे आणि मायाही प्रत्यक्ष दिसे. आता हे द्वैत निरसे कवणे परी हो. तरी आता सावधान एकाग्र करून या मन. माया ब्रह्म हे कवण जाणत आहे. सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प. ऐसिया द्वैताचा जल्प मनची करी. जाणे ब्रह्म जाणे माया ते एक जाणवी तुर्या. सर्व जाणे म्हणून या सर्व साक्षिणी. समर्थ म्हणतात की मनामध्ये द्वैत आणि अद्वैत, ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया मनुष्यच उत्पन्न करतो. मग या मनुष्याला मार्ग दाखवण्यासाठी आत्तापर्यंत जे समर्थांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल जर आणखी काही संभ्रम किंवा कन्फ्युजन मनामध्ये असेल तर त्याचं निरसन करण्यासाठी हा समास त्याने श्रोत्याची, साधकाची मानसिकता किंवा संभाव्य मनातले विकल्प लक्षात घेऊन आधीच रचून ठेवलेला आहे. एक हाडाचा शिक्षक असतो, तो एखादं प्रकरण शिकवतो. प्रकरण शिकवल्यानंतर त्याला आधीच माहिती असतं अनुभवावरून किंवा त्याच्या बुद्धिमत्तेवरून की मी हे शिकवलंय खरं, पण यामध्ये काही शंका विद्यार्थ्यांना येतील म्हणून तो प्रकरण शिकवून झाल्यावर विद्यार्थ्यांना म्हणतो की मी आता हे जे शिकवलेलं आहे त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला अशी शंका येईल, पण त्यांची उत्तरं ही अशी अशी आहेत. त्यांचं शंका समाधान हे असं आहे. हे जसं बुद्धिमान शिक्षकाचं लक्षण आहे तसं समर्थांनी दासबोध लिहिताना साधकांना असा बोध केला आहे की त्यांच्या संशयाचं निराकरण जागोजागी व्हायला पाहिजे. आता पुन्हा त्यांना असं वाटतं आहे की मग या ब्रह्मज्ञानाच्या द्वारापर्यंत जो साधक आलेला आहे, तादात्म्य पाहू इच्छित आहे, त्याच्या मनामध्ये पुन्हा जर द्वैत अद्वैत अशी शंका आली तर, म्हणून द्वैताचं निरसन करून घ्यायला सांगितलेलं आहे. आत्तापर्यंत माया ब्रह्म, ज्ञान अज्ञान, विद्या अविद्या हे विषय येऊन गेलेले आहेत, पण द्वैत आणि अद्वैत हा विषय पहिल्यांदाच एका समासामध्ये सविस्तर समर्थांनी सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, द्वैत म्हणजे एक प्रकारचं कन्फ्युजन आहे, डायलेमा आहे. हे का ते?
संकल्प कुठला आणि विकल्प कुठला? जेव्हा मायेची कल्पना खोटी आहे आणि ती आपण खरी म्हणून गृहीत धरतो, तेव्हा तो विकल्प असतो. आणि ब्रह्माचे ज्ञान आपल्याला होते, जिला तुर्यावस्था म्हणतात, ती सर्वसाक्षिणी आहे. त्या तुर्या अवस्थेमध्ये द्वैत नाहीसे झाले आहे. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, द्वैताची झाडणी मनोमार्ग सिद्धी, आकळावाची पंथी तेणे पथ्थी. मनातलं द्वैत झाडून टाका, मग तुम्ही योग्य पंथाला याल. मग तुम्हाला योग्य पंथाचं आकलन होईल. द्वैत आणि अद्वैत याचा भेद प्रतीत होणे ही अजून काहीतरी वृत्ती असल्याची खूण आहे. परंतु केवळ अद्वैत जेव्हा मनामध्ये राहतो, तेव्हा वृत्तीच नाहीशी होते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. जेव्हा तुम्ही एक संकल्प करता की मला बाबा श्रीरामांची मला एक चांदीची मूर्ती घ्यायची आहे, काय साधारण एक अर्धा किलोची, पाव किलो चांदीची मूर्ती घ्यायची आहे. एकदा पाव किलोची चांदीची मूर्ती श्रीरामाची घ्यायची आहे असं तुम्ही ठरवलं. मग तुम्ही सराफाच्या दुकानातच जाणार ना. कारण ही गोष्ट आता अद्वैत झालेली आहे. तुम्ही समजा नुसतंच ठरवलं असलं की मला रामाची मूर्ती घ्यायची आहे, मग आता तांब्याची घ्यायची आहे का पितळेची घ्यायची आहे का लाकडाची घ्यायची आहे का शेडू मातीची घ्यायची आहे का शोकेसमध्ये ठेवायला पाहिजे का मेटलची घ्यायची आहे. आता ही कुठली वृत्ती नाहीच, चांदीची मूर्ती घ्यायची आहे. हा मनाचा अध्यवसाय आहे, मनाची निश्चितता आहे आणि ती अद्वैत आहे. अशा अद्वैत अवस्थेमध्ये कोणतंही कन्फ्युजन नसतं, कोणतंही दुःख नसतं, कोणताही संभ्रम नसतो, कोणताही विकल्प नसतो. दुसरं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला अजून पटेल. हल्ली मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये किंवा कॉलेजच्या काही परीक्षेमध्ये MCQ म्हणून असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मी सुद्धा बरीच वर्ष परीक्षक म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्याचं स्वरूप माहिती आहे. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये कसं स्वरूप असतं की एक प्रश्न विचारतात, त्याला 4 विकल्प देतात आणि 4 पैकी एक विकल्प आपल्याला निवडायचा असतो. ABCD. महाभारत कोणी लिहिले? व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ, विश्वामित्र, असे 4 विकल्प दिले. ज्या मुलाचा अभ्यास नाही
तो चारही विकल्पाबद्दल विचार करत बसेल. हे आता महाभारत व्यासाने लिहिलंय का वाल्मिकीने लिहिलंय का वसिष्ठाने लिहिलंय? नाही नाही नाही, विश्वामित्राने लिहिलंय वाटतं. त्याला बघा, चार पर्यायामध्ये त्याचे चार निरनिराळे विकल्प त्याचं डोकं खातात. पण ज्याला निश्चित माहिती आहे, ज्याचा अभ्यास आहे, ज्याची साधना आहे, तो क्षणाचाही विचार न करता महाभारत कोणी लिहिलंय? व्यास. खलास. काय ऑप्शनचा जो नंबर असेल तो, ABCD काय असेल ते, एका क्षणात तो मोकळा होईल. तसंच या द्वैताचं आणि अद्वैताचं आहे. जेव्हा तुमच्यामध्ये अद्वैत घर करतो, त्यावेळेला वृत्तीच नष्ट होते, विकल्पच नष्ट होतात, मायारहित शुद्ध ब्रह्म शाश्वतपणाने तुमच्या मनाचा ताबा घेतो. जोपर्यंत द्वैताचं भान आहे, तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव येत नाही. आणि एकदा ब्रह्माचा अनुभव आला की द्वैत शिल्लक राहत नाही. अद्वैत म्हणजे फक्त कल्पनेचं राज्य असतं. ब्रह्मदेवाच्या पुरतीच ती कल्पना असते. द्वैतामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना असतात, कल्पनांचं जाळं असतं, कल्पनांच्या व्हरायटीज असतात. अद्वैतामध्ये फक्त ब्रह्मकल्प असतो, श्रद्धा असते, निर्भयता असते, चांगलेपणाची भावना असते. आणखीन एक कौटुंबिक उदाहरण देतो तुम्हाला मी. एका माणसाचं किंवा दाम्पत्याचं, म्हातारी आहेत बिचारे, 70-75 वर्षाचे, मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, एकत्र राहतात. मुलगा व्यवस्थित बघतोय आई वडिलांना, सगळं व्यवस्थित चालू आहे. असं सगळं सरळ व्यवस्थित असताना जर त्या आई वडिलांनी, म्हातारीपैकी एकाने जर असं म्हटलं, बघ तू जर आमची काळजी घेतली नाहीस तर मी माझ्या पुतण्याकडे जातो. आता काय गरज आहे का हे म्हणायची? बघतोय ना मुलगा. इथं अद्वैत आलं. अद्वैत काय आलं की तुम्ही तुमच्या मुलाशी एकच विश्वास ठेवा, तो तुमचं सगळं करेल. पण जेव्हा तुमच्या मनामध्ये द्वैत भावना निर्माण झाली की मला सुद्धा पर्याय आहेत, मग तुमचा मुलगा नाराज होईल. मी एवढं आई वडिलांचं करतोय तरी सुद्धा मला असं म्हणतात. द्वैताचं दुःख हे असं असतं महाराज. आपल्या बुद्धीला विनाकारण नसत्या कल्पनेच्या ताब्यात का द्यायचं? एकतत्व नाम दृढधरी मन. काय सांगतात संत? एकतत्व नाम दृढधरी मन. नाम
संकीर्तन करायचं एकच तत्व मनात घे, बाकीचं काही घेऊ नकोस. कुठलं पण एक नाम घे, राम म्हण, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, कोणी नारायणा, अर्थ एकच. मग त्याच्यात कशाला विकल्प पाहिजेत? मी गोविंद म्हणू का, राम म्हणू का, कृष्ण म्हणू का, परशुराम म्हणू? एक कुठलं तरी म्हण आणि त्याच्यावरती ठाम राहा. वारकरी कसं विठाला 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 विठाला, बास, दुसरं काहीही नाही. किंवा रामकृष्ण हरी. मग आत्मबुद्धीची जी कल्पना आहे ती कल्पना पोसायला पाहिजे, असा शब्द वापरलेला आहे समर्थाने. तुमच्याकडं प्रचंड कल्पनाशक्ती आहे महाराज, तुम्हाला कल्पना नाही त्याची. भरपूर बुद्धी आहे आपल्याकडं. आपण शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत असा शोध लावलेला आहे की मनुष्य आपल्या मेंदूचा 30% सुद्धा वापर करत नाही. म्हणजे आपल्याला केवढी क्षमता आहे बघा. आणि त्या 30%मध्ये सुद्धा ही असं म्हणली, तो तसं म्हटला, तेव्हा असं झालं, तेव्हा त्याने हे दिलं नाही, तेव्हा आम्हाला हे दिलं नाही, आज भाजी चांगली झाली, आज हेच झालं, आज मी हाच ड्रेस घेतला, उद्या मी तोच ड्रेस घेतला. अशा अनावश्यक आणि निरर्थक गोष्टीवर आपण आपली बुद्धी खर्च करतो. ती अधिक करतो 30%, त्यात पुन्हा हे. परंतु ही कल्पना शक्ती आपण एकवटून जर आत्मबुद्धीला लावली तर आपल्याला संत होणं काही अवघड नाही आहे. एक दरोडेखोर वाल्या जर नुसत्या राम नामाने एकाग्र होऊन परमपदाला पोहोचत असेल, रामायणासारखी अजरामर कलाकृती करत असेल, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण कल्पना शक्तीला आपण आत्मबुद्धी सोडून दुसरंच खाद्य देतो आणि मग द्वैताच्या फेऱ्यामध्ये अडकतो. या द्वैताचं निरसन करायचं असेल तर समर्थ सांगतात, कल्पना द्वैताची माता, कल्पना नेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे. कल्पना अंतरी सबळ नसते दावे ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी. क्षण एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षण एका पाहे विस्मित होऊ नये. क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्भुजे, क्षणा विकार करिजे ते कल्पना जाणावी. कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती. समर्थ म्हणतात, पहिल्यांदा कल्पना ही द्वैताला जन्मास घालते. नंतर अंतर्यामी जी कल्पना असते त्या कल्पनेने देहबुद्धी, आत्मबुद्धी, विद्या, अविद्या या गोष्टी जर लक्षात आणल्या तर ही कल्पनाशक्ती काय करते? संभाव्य संकटाची जाणीव करून देते.
एखादी अवस्था अशी होते की मनुष्य ज्ञानाने पूर्ण होतो, परंतु काही वेळेला अचानक तो ट्रॅक चुकतो, रस्ता चुकतो आणि कुठेतरी अज्ञान धारण करतो. पुन्हा ती कल्पना त्याला जाग्यावर आणते. ही कल्पना म्हणजे ब्रह्मकल्प आहे महाराज. ब्रह्मकल्प कशाला म्हणतात? ब्रह्माच्या ठिकाणी एकाग्र झालेली जी कल्पना आहे, शक्ती आहे, तो ब्रह्मकल्प आहे. ती अदृश्य स्वस्वरूपाकडे चालली तर आपल्याला समाधान होतो. कल्पना परमार्थात साधनात गुंतविली तर समाधान प्राप्त करून देतो. मग या कल्पना जर ब्रह्मामध्ये गुंतवायची असली तर श्रवण, मनन, ध्यास, ध्यान या गोष्टी कराव्या लागतात. एक उदाहरण देतो तुम्हाला परत. एक वस्ताद होते, त्यांनी एक पैलवान तयार केला. है मस्त एकदम 70 किलो 80 किलो वजन, छानपैकी बिल्ट, चांगली ताकद, डावपेच वगैरे चांगलं शिकलेला, असा चांगला तयार पैलवान करून दिला, पैलवानगडी. आता पैलवानगडी तर तयार झाला. मग तो आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायला गेला, गुरुना पाया पडला. त्याला वस्ताद म्हणतात, वस्ताद. ते वस्ताद त्या पैलवानाला म्हणतात, अरे पैलवाना, बघ मला तू गुरु मानतोस, माझ्याकडून डावपेच शिकलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या शक्तीचा उपयोग, तुझ्या डावपेचाचा उपयोग गोरगरिबांना मारण्यासाठी प्रयत्न करू नकोस. कुस्ती कर. कोणी संकटात सापडलं असेल तर त्याला सोडवायला मदत कर. तुझ्या आया बहिणींवर जर कोणी अत्याचार करायला तर त्यांना तुडव. जन्मभर अद्दल घडव. पण दीन दुबळ्यांसाठी या शक्तीचा वापर करू नकोस. पैलवानांनी ही गोष्ट लक्षात ठेवलेली आहे. आता गुरुनी त्याची पैलवान झाल्यानंतरची कल्पना बुद्धी जी आहे ती सन्मार्गाला लावलेली आहे. आता गुरूंवर श्रद्धा असल्यामुळे हा पैलवान काय करतो, सगळी स्वतःची बुद्धी, कल्पना शक्ती ही गुरूंनी सांगितलेल्या उपदेशालाच लावतो. मग त्याचा व्यवहार होत नाही, त्याची शक्ती अनाठायी खर्च होत नाही, तो कुस्त्या जिंकत जातो महाराज. कारण एक तर तो शक्तिमान आहेच, डावपेच चांगले खेळणार आहेच, परंतु त्याला जे मनोबल प्राप्त झालेलं आहे गुरुकडून, ते कुठल्याही खेळामध्ये फार महत्वाचं असतं. त्यामुळे तो दबावच घेत नाही. ह्या शक्तीचं मला काही करायचंच नाहीये, दुसरं माझ्या जवळच्या शक्तीचं मला काहीही करायचं नाहीये, पैलवानाला हरवायचंय आणि जी वाईट माणसं आहेत त्यांना तुडवायचंय, बस एवढंच करायचं मला. थोडक्यात माझ्या शत्रूंना मला तुडवायचं आहे. एकच, अद्वैत.
त्याच्यामध्ये काही द्वैत नाही. आणि कल्पना तर शुद्ध आहे, त्या कल्पनेला अशुद्ध मानायचं काहीच कारण नाही. त्या कल्पनेतून कोणतंही पाप घडणार नाही. तो पैलवान जसा यशस्वी होईल तसं एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्चय करणं म्हणजेच कल्पना शुद्ध करणं. शबल कल्पना मनातून काढून टाकणं. शबल कल्पना म्हणजे द्वैताविषयी उगीच कल्पना करणे, ही शबल कल्पना. मग एकदा अद्वैतामध्ये कल्पना स्थिर झाली मग अजिबात धोका नाही. परंतु ही स्थिर झालेली कल्पना समजा बुद्धी पुन्हा चुकून जरी द्वैताकडे जायला लागली तर ती सावध करते महाराज. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यांना स्वतःनं ब्रह्मज्ञान प्राप्त झाले त्यांनी आपल्याला सावध केलंय. द्वैताची झाडणी मनोमार्ग सिद्धी, आकळावाची पंथी तेणे पथ्थी. द्वैताचे विचार मनातनं झाडून टाका आणि अद्वैताच्या पंथाला या. तेच तुमचं पथ्य आहे, तेच तुम्हालाच योग्य आहे. संतांचं वाङ्मय हे नेहमी जागरूक करणारं असतं. काय मानू मी या संतांचे उपकार, मज जागविती निरंतर, तुकाराम महाराज म्हणतात. तर तुकाराम महाराजांसारखा माणूस जर असं म्हणत असेल तर तुम्ही आणि आम्ही काय, सगळे झोपलेलेच असतो कायम. हे बघा, एकदा सूर्य उगवला आहे, तो त्या सूर्याचा प्रकाश आणि आपल्या बुद्धीने द्वैत मार्गाने मिळवलेला ब्रह्मज्ञानाचा अंतरप्रकाश, अंतर्यामी असलेला प्रकाश, या दोन्हीची तुलना केली तर संध्याकाळ झाल्यावर सूर्य मावळतो, सगळीकडे अंधार पडतो. आपली इच्छा नसो असो नसो, आपली इच्छा नाही आज सूर्याने मावळायचंच नाही, होणार आहे का तसं? नाही होणार. पण आपण जर आत्मप्रकाश निर्माण केला तर तो आपली इच्छा असली तरी सुद्धा तो प्रकाश जात नाही, तो आत्मप्रकाश स्थिर राहतो. कारण आता तुमची बुद्धी तुमच्या हातात राहिलेली नाही, तुमचा बुद्धीवरचा कंट्रोल गेलेला आहे आणि ती बुद्धी आता ब्रह्मज्ञानाने व्याप्त झालेली आहे, अद्वैताने व्याप्त झालेली आहे. आता त्या बुद्धीचं तुम्ही काहीही करू शकत नाही. कसं? पुन्हा उदाहरण देतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि त्यांची बुद्धी ब्रह्मज्ञानाकडे गेली. कुणीतरी एक समाजकंटक नीच माणूस त्यांच्या अंगावर थुंकला. कोण म्हणतात 108 वेळा, कोण म्हणतात 21 वेळा, काय असेल ते असेल. परंतु एकनाथ महाराज न रागवता त्यांनी तेवढ्या वेळा आंघोळ केली. त्या माणसाने येऊन पाय धरले महाराजांचे. महाराज म्हणाले, अरे तुझ्यामुळे मला गोदावरीचं स्नान एवढा वेळा घडलं. ही द्वैत बुद्धी आहे, ही अद्वैत बुद्धी आहे.
पिंडी पिंडी ते ब्रह्मांडी. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. महाराज म्हणले, सोने आणि मोती आम्हाला समान, सोने माती आणि सोने आम्हाला सगळं सारखंच आहे, ते घेऊन जा. कारण ती बुद्धी त्यांच्या हातात नाहीच आहे आता. ते घ्यावं हे बुद्धीला पटतच नाहीये. आत्मस्वरूपाने व्यापलेल्या बुद्धीला अद्वैताशिवाय काय पटतच नाहीये. विठ्ठलाशिवाय त्यांना काय नकोच आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांना किती छळलं समाजाने. जेव्हा रेड्याच्या तोंडी वेद वदवले तेव्हा पिंडी पिंडी ते ब्रह्मांडी हे पैठणच्या ब्रह्मवृंदाला कळलं आणि मग त्यांनी लोटांगण घातलं. कारण ज्ञानेश्वर माऊलींची अद्वैत बुद्धी, अद्वैत कल्पनाशक्ती ही क्रोध, लोभ, मोह यांच्या पलीकडची होती. तुकाराम महाराजांच्या वह्या बुडवल्या, इंद्रायणी नदीने परत आणून दिल्या. चांगदेव महाराज वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन आले. ज्ञानेश्वर माऊली भिंत घेऊन गेले तिकडं. चांगदेवा, तू निदान जंगम चलता फिरता प्राण्यावर तरी बसून आलास, मी निर्जीव भिंतीवरून सुद्धा येऊ शकतो. ज्ञानेश्वरानं या ठिकाणी स्वतःची बढाई मारायची नव्हती, पण त्यांना चेतनाशक्तीचं महत्त्व पटवून द्यायचं होतं. अशा रीतीने द्वैत आणि अद्वैत यातला फरक सांगून द्वैताबद्दलचा भ्रमनिरास काढून टाकलेला आहे. या ठिकाणी मी इथंच थांबतो. आपल्या इच्छेनुसार सबस्क्राईब करा, अन्यथा मला माझा पुढचा ज्ञानेश्वरीचा प्रकल्प हा नाईलाजाने रद्द करावा लागेल. तेव्हा आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. जय जय रघुवीर समर्थ.